नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे, म्हणजेच ज्याला आपण स्टेट मेरिट लिस्ट देखील म्हणतो, ती डिक्लेअर झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट कशा प्रकारे पाहायची आहे, त्या लिस्टमध्ये तुमचा स्टेट मेरिट रँक कशा प्रकारे शोधायचा आहे आणि त्यासोबतच तुमचा कॅटेगरी वाईज रँक देखील कशा प्रकारे पाहायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर चला मग सुरुवात करूयात। बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स फॉर MBBS BDS कोर्सेस ग्रुप ए, म्हणजे जे ग्रुप एचे कोर्सेस आहेत त्यामध्ये MBBS BDS इन्व्हॉल्व आहे त्यांच्यासाठीची ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं आहे त्यांच्यासाठीची ही लिस्ट आहे। यालाच आपण स्टेट मेरिट लिस्ट देखील म्हणतो। आता बघा, या ठिकाणी सिरियल नंबर मेन्शन करण्यात आला आहे। सिरियल नंबर म्हणजेच काय असणार आहे, तुमचा स्टेट मेरिट रँक असणार आहे। तुमच्या नावाच्या समोर जे काही सिरियल नंबर असेल तेच तुमचा महाराष्ट्र राज्यातील स्टेट मेरिट रँक असणार आहे। याच्या बाजूला या कॉलममध्ये नीटचा ऑल इंडिया रँक मेन्शन करण्यात आला आहे। त्याच्या बाजूलाच पाहायला गेलं तर नीटचा रोल नंबर मेन्शन करण्यात आला आहे आणि या ठिकाणी CET सेलचा ऑनलाईन फॉर्म नंबर, म्हणजे जो तुम्ही CET सेलचा फॉर्म भरलेला आहे त्याचा फॉर्म नंबर तुम्हाला या कॉलममध्ये पाहायला मिळणार आहे तुमच्या नावाच्या बाजूला। आणि या ठिकाणी तर कॅन्डिडेटची नाव आहेत, नेम ऑफ द कॅन्डिडेट्स आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला जेंडर पाहायला मिळेल। आता बघा, याच्याच बाजूला जर पाहायला गेलं तर तुम्हाला कॅटेगरी दिसेल। कॅटेगरी म्हणजे तुमची जे काही फॉर्म भरताना तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे ती कॅटेगरी दिसेल आणि तुमचा कॅटेगरीमध्ये जो काही रँक आहे तर तो तुम्हाला कॅटेगरी मेन्शन करून त्याच्यासमोर रँक मेन्शन करण्यात आला आहे, ते तुमचा कॅटेगरी रँक असणार आहे। आता बघा, स्टार्टिंगचे जर दोन कॅन्डिडेट बघितले तर त्यांच्या कॅटेगरीच्या कॉलममध्ये काहीच मेन्शन करण्यात आलेलं नाही, म्हणजे त्यांनी जनरल कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहे अनरिझर्वडमधून। आणि या ठिकाणी OBC मेन्शन करण्यात आलं आहे, म्हणजे या कॅन्डिडेटनी OBCमधून फॉर्म भरलेला आहे आणि या कॅन्डिडेटच्या नावाच्या पुढे जर तुम्ही पाहिलं तर OBC 1 आहे, म्हणजे त्यांचा कॅटेगरी रँक 1 आलेला आहे। तशाच प्रकारे तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये कोणता रँक आला आहे ते देखील पाहू शकतात। आता या ठिकाणी जर पाहिलं तर स्पेसिफाईड रिझर्वेशनचा एक कॉलम आहे। स्पेसिफाईड रिझर्वेशन म्हणजे जसं की हिल एरिया आलं, डिफेन्स आलं त्यामध्ये, आणि MKB महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर जे काही कोटा आहेत, स्पेसिफाईड रिझर्वेशन्स आहेत, ते जर त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरतेवेळी ते देखील सिलेक्ट केलं असेल तर ते देखील या स्पेसिफाईड रिझर्वेशनच्या कॉलममध्ये त्यांच्या नावाच्या समोर दिसेल। आता हे PDF जर तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही CET सेलच्या वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड करू शकतात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील हे PDF अपलोड करण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमचं जे काही स्टेट मेरिट रँक आहे ते पाहू शकतात। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आणि पिन कमेंट बॉक्समध्ये देखील पाहायला मिळेल। आता या सर्व लिस्टमध्ये तुमचं नाव कसं सर्च करायचं आहे, तर तुम्हाला नीटचा रोल नंबर टाका किंवा तुमचा डायरेक्ट नेम टाकलं तरी तुम्हाला PDF मध्ये सर्च करू शकतात। सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दिसेल आणि नावाच्या समोर जे काही सिरियल नंबर असेल ते तुमचं स्टेट मेरिट रँक असणार आहे आणि कॅटेगरीमध्ये जे काही मेन्शन करण्यात आलं असेल ते तुमचा कॅटेगरी रँक असणार आहे। जर आता आपण टोटल पाहायला गेले तर टोटल कॅन्डिडेट्स होते रजिस्टर केलेले CET सेलच्या वेबसाईटवरती, तर टोटल 55,781 कॅन्डिडेट्स या लिस्टमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये दाखवण्यात आलेले आहेत, म्हणजे ग्रुप एच्या म्हणजे MBBS BDS कोर्सेससाठी 55,781 कॅन्डिडेटनी रजिस्टर केलेलं आहे। तर त्या शेवटच्या कॅन्डिडेटचं जे काही ऑल इंडिया रँक होतं ते होतं 13,95,925 इतकं त्या कॅन्डिडेटचं नीटचं ऑल इंडिया रँक होतं। तर ही होती टोटल महाराष्ट्र राज्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।